छान नियम आहेत। तर मॅन ऑफ द मॅच देतो आपण अजितला आणि हा सन्मान देण्यासाठी मी टॉस बॉक्स मध्ये जातोय। विकी फडके यांना विनंती करेन। विकी डिजिटल ग्राफिक इन्स्टिट्यूटचे ओनर्स आणि युवा उद्योजक पृथ्वी ट्रॉफीचे आयोजक विकी फडके या आपण आपल्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅच सामनावीर चे नामांकन देतो अजितला। गुड बॅटिंग अजित, कमालीची स्टार्ट पाहायला मिळाली संघासाठी। तर 1000चं प्राइस सुद्धा आले। संघ आपण पाहतोय चिपळ्या संघाला धीरज यांचे इथे आगमन झाले। युवा उद्योजक चिपळाई चायनीज सेंटरचे ओनर्स चिपळाई चायनीज कॉर्नर सुद्धा या स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते। अजित अभिनंदन, खूप छान खेळ झाला। सन्माननीय पाहुण्यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सुद्धा मी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेन। दीपक भाई किती छान नियोजन आहे बघा। VIP डाईज वर पाहुणे शांत सामने पाहतात आणि PP खूप ऑब्झर्वेशन करतात। खूप सुरळीतपणे मॅचेस सुरू आहेत, अगदी तंत्रशुद्ध खेळ पाहायला मिळतो। आणि मॅच कडे आपण पुन्हा वळूया। मित्तल भात्रे पहिल्या षटक फेकण्यासाठी सज्ज असेल। मस्कर पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने आले, क्षेत्ररक्षक येतोय सुमित म्हात्रे अतिशय वेगाने चेंडूवरती आला आणि त्याच वेगाने फेकी देखील पाहिली। चेतनचं चांगलं यष्टीरक्षण, एकदा 2 धावा मिळतील पहिल्या चेंडूवरती। आणि मोह संघ मैदानामध्ये खेळतोय। 2 विकेटसाठी AGP ग्रुप मोह यांच्या वतीनं 2 विकेटसाठी लगातार 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। मितेश म्हात्रेचे षटक आपल्याला पाहायला मिळतोय। या 2 संघामध्ये एक सामना आपण चिपळाई 11 चिपळी आमदार चषकामध्ये पाहिला होता, त्या ठिकाणी निसटता पराभव पत्करावा लागला बोनशेट टीमला। आज पुन्हा एकदा 2 संघ तेच एकमेकांविरुद्ध खेळत असताना मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। फुलर लेनचा चेंडू फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, हवाई सफर, चेंडू जाईल सीमा पार, षटकार। पहिल्या चेंडूवरती दमदार हिट, नक्कीच विलासदादांचं आम्हाला योगदान राहिलंय। आणि ज्या वेळी या विभागामध्ये नेतृत्व विभागामध्ये स्पर्धा असेल, या पंचकृषीमध्ये जेव्हा स्पर्धा असेल त्या स्पर्धेला दादांचं योगदान नेहमीच राहिले गेले। गोलंदाजी मार्क वरती हा चेंडू फेकला, खोदून काढला, क्षेत्ररक्षक येण्यात रिस्क उठवली, डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं। एक धाव मिळेल, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती। सकाळच्या सत्रामध्ये याच मैदानावरती सराव करताना आपण चेतनला पाहिलंय। चेतन मोरे हा खेळाडू या टीम मध्ये खेळतोय, तर अनेक वर्ष या मैदानाचा अभ्यास असणारी ही जोडी मैदानामध्ये मनोज फडके आणि कंकेश फडके ही जोडी मैदानामध्ये पाहतोय। या खेळाडूंचाच खेळ इथून बहरला असं मी म्हणेन। राजू असेल, सूरज असतील, या खेळाडूंचा खेळ आपण पाहिलाय। लोअर फुल टॉस लाईनचा चेंडू फेकला गेलाय, पायावरती चेंडू अदलतोय, ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू पंचाने देखील सांगितलंय। आणि त्यानंतर हा चेंडू जाईल डॉट, निर्धाव चेंडू। पहिला सामना ऑन स्क्रीन वरती पाहताय, चिपळाई 11 चिपळे टीमनं पहिला सामना जिंकलाय। कुठेही जाऊ नका, या संघामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाविरुद्ध तुम्हाला लगेच फाईट करायचे। आणि पुढील लढत एक ग्रुप मधील पहिली लढत असेल मिहिका 11 मोह संघ आणि त्यांना फाईट करेल गावदेवी 11 कलवा। या 2 संघांना देखील विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचे। गोलंदाजी मार्क वरती कंकेश यश मिळाले आणि पहिला फलंदाज बाद होईल 9 या आकड्यावर। तर सामन्याचा आनंद घेताना प्रसिद्ध उद्योजक आम्ही पाहतोय फ्रेंच फ्राईजचे ओनर्स राजेश शेठ रामभाऊ फडके सामन्याचा आनंद घेतात। प्रल्हाद शेठ हरड असतील, दोन्ही या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोलाचं योगदान राहिले। त्यानंतर विश्वास शेठ हरड असतील, उद्योजक मेन्स वेअर असतील, आणि आपण पाहतो ॲडव्होकेट सतीश फडके ज्यांनी आम्हाला 1 to 6 नंबरची ट्रॉफी स्पॉन्सर केलेत।
प्रवीण शेठ फडके आम्ही पाहतो प्रसिद्ध उद्योजक श्री मोटार्स जयदास दादा फडके बोनशेत किशोर शेठ फडके बोनशेत यांची उपस्थिती अतिथी कक्षामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. पहिलं षटक मार्गस्थ असताना 9 धावा 1 सफलता मिळाली. नौका खेळाडू मैदानामध्ये राजू सूरज फडके आलाय. एक स्टायलिश खेळाडू. नेहमीच या खेळाडूचा खेळ आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय, पण ज्या कंकेशवरती जबाबदारी होती त्या जबाबदारीला साजेसा खेळ करू शकला नाही. आज निराश केलं या घरच्या मैदानामध्ये खेळत असताना कंकेशनं. मी ते 6 चेंडू सुंदर फटका पाहायला मिळाला. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. गोलंदाज बाद झाला. 1-13 धावसंख्या. धावफलकामध्ये लागली गेली. 5 षटकांची लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि एकंदरीत जर पाहिलं या स्पर्धेसाठी 2 व्हीलर मालिका वीराची बाईक या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले महाराष्ट्र राज्याचे लायन्स ग्रुप चे अध्यक्ष आदरणीय व्यक्तिमत्व जितेंद्र शेठ बाळूशेठ फडके यांच्या माध्यमातून देण्यात आली. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. या स्पर्धेला सर्वच्या सर्व सामनावीर आदरणीय व्यक्तिमत्व वैभव शेठ डवले साहेब अद्विक एंटरप्राइजेस शिवकर यांच्या वतीने देण्यात आल्यात. या स्पर्धेसाठी सर्व सन्मान चिन्ह उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि सिरीजच्या ट्रॉफ्या आमच्या साई स्टार क्रिकेट संघाचे पाठीराखे आणि ज्यांचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभलंय ते सार्थक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय व्यक्तिमत्व चांगदेव दादा कुंडलिक पाटील यांच्या वतीने देण्यात आले. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. तर सन्माननीय शरदजी मस्कर साहेब समर्थ वॉटर सप्लाय प्रसिद्ध उद्योजक चिपळे गावचे शरदजी मस्कर आपलं वेलकम सुस्वागतम. गोलंदाज सुमित मोरे दुसरे फेकणारी सज्ज असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गुडघा टेकून चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. चेंडू थोडासा उंची कमी मिळाली. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. कारण शरद मस्कर यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्यांच्या वतीनं पाण्याची सुविधा टँकरची सुविधा आम्हाला देण्यात आली. एक चांगलं योगदान राहिलं. स्लोवर चेंडू फेकला गेला. बॅटची कडा. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु प्रयत्न यशस्वी झाला नाही. एक धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. सुमित मोरे एक युवा जिगरबाज खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आणि एजीपी मोह यांच्या वतीनं 2 लगातार विकेटसाठी 500 रुपये असतील. आणि डॉट चेंडू देखील आपण जर पाहिलं तर पंढरीनाथ कडव संघाचे पुरस्कर्ते प्रणय 11चे पॅकर्स म्हणून ज्यांची ओळख राहिली त्यांच्या वतीने देखील पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज अगले वेगळी संकल्पना ज्यांची नेहमीच राहिली. वेगाने चेंडू फेकणं. चेंडू पडल्यानंतर कधी बाहेर वळतोय. चेंडू पडल्यानंतर कधी इनस्पिन पाहायला मिळतोय. एक वेगवान गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातोय. अगदी कमी वयामध्ये अगदी अल्पावधीतच सर्वांची मने जिंकणारा गोलंदाज सुमित मोरे. तेवढी चांगली फलंदाजी करावी लागेल सूरज फडकेला. तेवढी चांगली कामगिरी करावी लागेल मनोज फडकेला. 5 चेंडूमध्ये 10चं योगदान दिलंय मनोजनं. 2 चेंडूमध्ये 4चं योगदान दिलं सूरज फडकेनं. चेंडू सुंदर फटका. लेदर स्टाईल ला चेंडू जाईल. सरळ ब्लॅक स्क्रीनला धडकणारा चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. राजा माझा देव नव्हता पण तुझ्या राजा मुलं आज घराच्या अंगणामध्ये तुलस आणि मंदिरावरती कलस आम्ही पाहतोय. शिवछत्रपती महाराजांचं हे सुंदर गाणं. चेंडू पडल्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या जवळून जातोय. सुंदर गोलंदाजी सुंदर कमबॅक पाहायला मिळाले. षटकामध्ये देखील धावा अद्याप खर्च केल्या गेल्या 5. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या 13 आणि दुसरे मार्गस्थाना 18 धावा धावफलकावरती. संदेश शेलके एक चांगलं कार्य ज्यांच्या माध्यमातून अगदी कमी वयामध्ये आई एकविरा लाईव्ह इव्हेंटचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं पाहायला मिळतंय. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकला गेला. वेरिएशन गोलंदाजी केली जाते. फलंदाज देखील अशाभूत नजरेने पाहत बसलाय. पंचांचा इशारा येतो की 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये धावा लागल्या गेल्यात. 18 धावा.
बालुशेठ यांचं तुम्ही बॅनर पाहताय. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाईन ग्रुपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष रविभाई शेलके पाली यांना तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहताय. सुंदर फटका, तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण देखील तैनात सुमित मोरे तैनात. एका धावेने संघ जाऊन पोहोचला. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. महेंद्र भगत यांचं देखील खूप मोलाचं योगदान राहिले. आज दुपार सत्रामध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं, संदीप फडके असतील, अनिल फडके, मिथुन पाटील यांचे चांगले कार्य राहिले. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, ज्यांचा व्यासपीठावर आगमन होतंय आदरणीय व्यक्तिमत्व सागर महादू पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं आगमन होते. त्याचबरोबर स्वप्नील गजानन पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. राधाकृष्ण वॉटर सप्लायर्स म्हणून ज्यांची ओळख राहिली, त्यानंतर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मध्ये सागर महादू पाटील यांचं देखील आगमन झालंय. या आपलं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कमध्ये निकेश मोरे हे षटक फेकत असताना यश मिळालंय. अगदी ऑफ स्टिक वरती चेंडू पडलाय, बॅटच्या टोला चेंडू लागतोय. नौका खेळाडू मैदानामध्ये राजू फडके, हा दोन बंधू आहेत, राजू फडके आणि मनोज फडके. हे कशा प्रकारे कामगिरी करतील याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकेल निकेश. सुंदर फटका, तेवढा चांगला प्रयत्न, एक्स्ट्रा कवचावरून चेंडू जाईल. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकाराने संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावर. होता सुंदर फटका, तेव्हा सुंदर क्षेत्ररक्षण, चेतन मोरेचा अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद होईल राजू फडके. टीम दोन्ही संघांना या सूचना आम्ही देतो. फलंदाज मैदानामध्ये आलाय संघाचा संघनायक रोशन फडके. 6 चेंडू 11 ची फलंदाजी करतोय मनोजला डाव सावरावा लागेल. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर, धावसंख्या 23. या षटकातील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. निकेश मोरेचे षटक. चालाक तुम्ही किती असाल तरी त्याहून चालाक पंच आहेत. चेतन मोरेने चेंडू पकडण्याच्या आतमध्ये केसलाय. हे विनोद पाटे मोह संघाचे असे खूप प्रकारे करत असतात. अगदी विकेटच्या जवळ राहून कधी पंचांना देखील कळणार नाही की चेंडू कधी खेचलाय आतमध्ये. ती त्यांच्याकडे चपलता अजून देखील आहेत. आज देखील 40+ मोह संघ म्हटला की जनार्दन असतील, त्यानंतर नामदेव दादा तर किंग आहेत गोलंदाजीमध्ये. बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू फेकला जातोय. एका धावेने संघ जाऊन पोहोचला आहे 25 या आकड्यावरती. सागर फडके याने चांगलं योगदान दिले या स्पर्धेला गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये. बोनशेत गावातील एक युवा उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ज्याची ओळख राहिली, चांगली या नेहमी स्पर्धेसाठी योगदान राहतोय. सागर तुझं देखील मनापासून आभार. गोलंदाजी मार्कवरती पुढल्या लेनचा चेंडू फेकला गेलाय. काय फटका आहे, चेंडू जाईल सीमा पार, चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावर. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सागर शेठ माधू पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत चिपळे भरतजी कृष्णा पाटील यांचं आगमन झाले. मान्यवरांना विनंती करेन मी. मिसफिल या ठिकाणी पाहायला मिळाली आणि हे 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावर.
आज तागायत ज्याने गाजवलं. एक काळ होता ग्रामीण मध्ये ज्यांचं अधिराज्य होतं आणि आज मोह 40+ माध्यमातून सुद्धा अनेक मैदान गाजवताना त्यांना पाहतोय. ते दमदार व्यक्तिमत्व नामदेव दादा पाटील, महादेव म्हात्रे असतील, प्रकाश म्हात्रे आणि रोशन पाटील हे 40+ दर्जेदार व्यक्तिमत्व. धावसंख्या आहे ती 31 धावा धावफलकामध्ये लागल्यात आणि तर त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. टॉवर ऑन करायचा असेल तर सूचना करा. नाहीये ना, नॉट रिक्वायर्ड. तो मान्यवरांचा सन्मान मी करतो. मी विनंती करेन आमचे अनिल दादांना विनंती करेन आणि अशोक दादांना आपण मोहोचे आमचे व्यक्तिमत्व त्यांचा आपण सन्मान करावा. नामदेव दादा पाटील अनेक युवकांना नेहमी मार्गदर्शन करणारे, प्रकाश म्हात्रे असतील, महादेव म्हात्रे आणि रोशन पाटील आणि साई स्टारचे नेहमी बॅकबोन राहिलेत, आधारस्तंभ राहिलेत आणि वेळोवेळी साई स्टारच्या खेळाडूंना ज्यांचं मार्गदर्शन असतं, मग पंढरीनाथ कडव असतील पुरस्कर्ते, प्रशांत पाटील असतील चिखले, ज्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि या व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान होतोय. झेल पकडण्याची संधी, झेल झालाय भूमीला दान. सुमित मोरेचे षटक आणि आज चेंडूवरती येते एक धाव. 32 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. चौथं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय नामदेव दादा पाटील यांचं स्वागत करीत असताना अनिल फडके, त्यानंतर प्रकाश म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू 40+ टीमचा, यांचं देखील करूया आपण स्वागत. गोलंदाज सुमित मोरेचा हा चेंडू खोदून काढला. डीप लॉंग ऑफला चेंडू येतो, सरळ बॅटने खेळला होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी प्रयत्न, लेझी क्रिकेट थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट रोशनची पाहायला मिळाली. सिंगलला डबल मध्ये कसं केंद्रित करावं याचं उत्तम उदाहरण दिलं राजूनं, मनोजनं आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 34-34 या आकड्यावरती. सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं असेल, धाव मोठे फटके येत नसतील तर. आणि एकंदरीत जर पाहिलं सुमित मोरेचे षटक फेकत असताना 7 चेंडूची फेकी पाहिली. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केला 4, या षटकामध्ये पहिल्या चेंडू 2 धावा. उंचावर मारण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं. 1 धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 35 या धावफलकावरती. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली गोलंदाजी राहिली आहे प्रणय 11 मोह संघाची. प्रणय 11 गावदेवी मोह संघ मैदानामध्ये खेळतोय आणि एकंदरीत जर पाहिलं पंढरीनाथ कडव यांचं कौतुक करावं लागेल. अनेक मोठमोठ्या संघांना पुरस्कर्ते म्हणून ज्याची ओळख राहिली. बॅटची करडा घेते, 1 धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. 50 ते 55 धावसंख्या मजल मारेल का? येणारे चेंडू असतील 8 आणि 8 चेंडू मध्ये किमान तुम्हाला धावा देखील जमवाव्या लागतील या मैदानामध्ये. या मैदानामध्ये धावा मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या एक धावांचा उच्चांक देखील पाहतोय आणि कधी धावसंख्या लो स्कोरिंग देखील पाहतोय. आणि युट्यूबच्या माध्यमातून सामना जर पाहत असेल कलवा संघ सुशांत अर्थात गोट्या यांना विनंती असेल की आपण लवकर पोहोचा. तर सन्माननीय अतिथी मान्यवर, या सामन्याचा आनंद घेत असताना आम्ही पाहतोय आमचे पुरस्कर्ते श्री मोटार्स प्रवीण शेठ फडके, प्रसिद्ध उद्योजक जयदास दादा फडके असतील आणि किशोर शेठ फडके. जरूर मॅच कडे आपण वळतोय. सुमित मोरे ओ ड्राईव्ह करतो डीप लॉंग ऑफ कडे, फिल्डर रेडी, सिंगल मिळेल. आणि आतापर्यंत आपण पाहतोय चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. तर 4 षटकांचा खेळ समाप्त. सन्मानाकडे आपण वळतोय. 37 3 गडी बाद 37. आणि सन्माननीय प्रवीण शेठ फडके श्री मोटार्स यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विलासदादा फडके आमचे आधारस्तंभ विलासदादांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभास्ते युवा वर्गाला नेहमी प्रोत्साहित करणारं आणि नेहमी साई स्टारवर भरभरून ज्यांचं प्रेम आहे ते प्रवीण शेठ फडके श्री मोटार्स या मान्यवरांचा आम्ही इथे आदर तिथे सन्मान करतोय. प्रवीण शेठ फडके श्री मोटार्सचे यशस्वी उद्योजक आमचे पुरस्कर्ते. आपण टॉस बॉक्स मध्ये पाहतोय श्री मोटार्स हे आमचे स्पॉन्सर सुद्धा राहिलेत आणि विलासदादांच्या या स्पर्धेला आपण पाहतोय त्यांचं उपस्थिती. माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक आणि ग्राम त्यांचं मनापासून धन्यवाद. त्यांचं मनापासून पंढरीनाथ कडव आम्हाला सांगतात काल याच वेळेला साई स्टारची प्रचंड बच्चे कंपनी स्टेजवर होती. संपूर्ण बॉईज होते, गर्ल्स होते. प्रचंड आनंद देणारा क्षण होता. तर देवीदासी फडके, किशोर शेठ फडके यांचा सुद्धा आम्ही आदर तिथे सन्मान करतो. तर बॅड लाईट टॉवर ऑन करा. छोटू
जनरेटर ऑन करा. टायमर सुद्धा ऑन होईल पुढच्या मॅच साठी. एकूण धावा 37 पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान होते. यस, वळूया आपण मॅच कडे. धन्यवाद. गोलंदाज विपुल मात्रे गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र दीपेश त्या ठिकाणी तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्न वेगाने येतील. दुसरी धाव कंप्लीट आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. कमीत कमी 10 ते 15 धावा आल्या तर 50 ओलांडेल हा संघ. पण त्या धावा जमून देईल का या ठिकाणी प्रणय 11 गावदेवी मोह संघ मैदानामध्ये. एजेपी यांच्या वतीने देखील 2 विकेटसाठी 500 रुपये आणि डॉट चेंडूसाठी पंढरीनाथ कडव संघाचे पुरस्कर्ते यांच्या वतीने पारितोषिक. गोलंदाजी मार्क वरती विपुल म्हात्रेचे षटक. स्लोवर चेंडू फेकलाय. चांगली गोलंदाजी. प्रॉपर चेंडू बॅट वरती मिडल झाला नाही. एक धाव होईल पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावर. देवीदास बबन फडके बोनशेत एक शिक्षित व्यक्तिमत्व ज्यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहताय. एक चांगलं व्यक्तिमत्व नेहमी शांत आणि संयमी स्वभाव ज्यांचा आपण पाहिलाय त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. अशोक फडके बोनशेत असतील, सुनील फडके असतील, रुपेश फडके असतील, समाधान फडके असतील यांना देखील करतो विनंती आपण या व्यासपीठावरती. उमेश फडके असतील. उंचावर मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाते. एक धावेचा प्रयत्न दुसरीसाठी नकार आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती. संघाचे पुरस्कर्ते प्रवे या ठिकाणी पंढरीनाथ कडवे यांनी सांगितलंय की 40 ते 45 धावसंख्येमध्ये तुम्ही रोखलात तर एक चांगला निर्णय गोलंदाजी असेल. पण या ठिकाणी हवाई हल्ले करावे लागतील. मनोज रोशन फडकेला. मनोज बॅट मधून मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळेल सुरुवातीला. त्यानंतर थोडस खराब कामगिरी राहिली. पुढल्या लेनचा खराब चेंडू फेकला गेलाय. पंचांचा इशारा बीमरचा आणि हा चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 4+1 5 धावा. मी पाहतो प्रसिद्ध उद्योजक फ्रेंच फ्राईजचे ओनर्स हॉटेल फ्रेंच फ्राईज राजेश शेठ रामभाऊ फडके यांचं काही वेळातच आगमन होईल. आणि प्रसिद्ध उद्योजक प्रल्हाद शेठ हरट, विश्वास शेठ हरट मेन्सवेअरचे ओनर्स त्यांचं सुद्धा इथे आगमन होणार आहे. तर आयडियल मेन्स स्टुडिओ आमचे पुरस्कर्ते प्रायोजक. यस, वळूया मॅच कडे. गोलंदाज पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू फेकला गेलाय. अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी राहिली आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावरती. 47 धावा धावफलकावरती. दोन्ही संघ जर आपण पाहिलं विजयासाठी प्रयत्न करतील. पुढील लढत देखील येईल. चिपलाई 11 चिपले संघ एक सामना जिंकलाय आणि मैदानाच्या चारही बाजूने चिपलाई 11 चिपले संघाचे प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतात. मी पाठीराख्याने विनंती करेल की आपण या व्यासपीठावरती ही स्पर्धा आपली आहे. कारण एका ग्रामपंचायतीमधील असणारे हे सर्व संघ आणि आयोजन देखील आपल्या संपूर्ण ग्रामपंचायतीत पाहायला मिळते. सुंदर फटका. चेंडूला उंची मिळाली आणि शेवटच्या क्षणाला येतोय दमदार हिट. षटकाराने संघ जाऊन पोहोचताय 53. जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचे माध्यम प्रायोजक स्पर्धेचे पुरस्कर्ते त्यांचं सुद्धा महेशजी फडके साहेब यांचं आगमन झाले. आणि चिपळाई चायनीज कॉर्नरचे आमचे युवा उद्योजक चिपळे गावचे धीरज आमचे मित्र त्यांचं आगमन झाले. त्यांचं वेलकम. आणि एनर्जी ड्रिंकचे आमचे पुरस्कर्ते आम्ही पाहतो मॅन ऑफ द मॅच समीरजी कुठले दादा सरकार यांचं आगमन झाले. वेलकम. हा चेंडू देखील पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसरी जरी प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. खराब फेकी. तेवढं चांगलं बॅकअप. तिसरीसाठी प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण होतील. 3 धावेने संघ जाऊन पोहोचता 56 या आकड्यावरती. शेवट गोड केलंय मनोजनं आणि फलंदाजीमध्ये करीत असताना मनोजचं योगदान पाहिलंय तर चांगली कामगिरी केली. टोटल मनोजनं 11 चेंडूमध्ये 23 धावसंख्येचं वैयक्तिक योगदान या टीम साठी देण्यात आलंय.
चतुर्थी विघ्नहर्ता विधात्याचा आज दिवस आहे, पवित्र दिवस. आणि सन्मान्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सागर माधव पाटील विगर यांचं आगमन झाले. भरतजी कृष्णा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत चिपळे उद्योजक विगर यांचं आगमन. स्वप्नील गजानन पाटील विगर आणि त्यानंतर आमचे जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचे पुरस्कर्ते आम्ही पाहतोय. महेश फडके साहेब हे सुद्धा इथे आसन ग्रहण करतात. निलेश फडके असतील तर राजेश फडके आम्ही पाहतोय. ओम साई केबल नेट सर्व्हिस आणि त्यानंतर आम्हाला वायफाय इंटरनेट सेवा ज्यांनी स्पॉन्सर केले. आणि दादा सरकार पाहतो आपण एनर्जी ड्रिंक्स देणार आहोत ते समीरजी खुटले प्रसिद्ध उद्योजक यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम. 57चा पाठलाग करायचं. क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा, क्रिकेट म्हणजे जर तर असे अनेक शब्दप्रयोग आपण नेहमी करत असतो. मॅच कडे लक्ष विद्या. ग्रुप ए चा पोल 8 वाजता ठीक सामने सुरू होतील तर सर्व संघनायक लाईव्ह त्यांचे प्रतिनिधी पाहत असतील तर आपण लेट करू नका, कारण आज आम्हाला स्पर्धा लवकर कव्हर करायचे या सूचना असतील आपल्याला. तर 57 धावांचा पाठलाग करायचे. मोहो 40+ सर्व आमची मंडळी. क्रिकेट त्यांनी आज तागायत जिवंत ठेवले, कौतुक करूया. 40+ म्हणजे वक्तशीरपणा असं म्हटलं जातं, संयमता असं म्हटलं जातं. आणि आज आपण पाहतोय सर्व ही 40+ ची मंडळी, सर्व आमचे पुरस्कर्ते. आम्ही श्री मोटार्स आमचे प्रवीण शेठ असतील, देवीदासजी असतील, आज विकी फडके असतील, त्यानंतर किशोर शेठ फडके, विश्वास शेठ हरड आमचे उद्योजक काही वेळा त्यांचं आगमन होईल. प्रल्हाद शेठ घरत असतील, फ्रेंच फ्राईज हॉटेलचे उद्योजक राजेश शेठ यांचं काही वेळातच आगमन होईल. आणि आज विगर गावामध्ये आनंद देणारा क्षण आपण जरूर पाहिला. आज विगर गावामध्ये शिवजयंतीचा सोहळा, महिलांसाठी अनेक कार्यक्रम आज आम्ही पाहिले. आणि आज पालखीचा सोहळा सुद्धा. विगर म्हटलं तर कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्र जोपासणारे गाव आणि त्यातीलच एक आम्ही पाहतो 24 कॅरेटचं सोनं ते म्हणजे सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व विलासदादा फडके. कोरोना काळामध्ये केलेली समाजसेवा, अगदी आपण पाहतो युवा वर्गासाठी मदतीचा हात, वृक्षारोपण असो, समाजसेवा असो, विकासाची गंगा या विभागामध्ये घेऊन येणारे अनेक हिंदूंचे जे सण असतात आणि त्या सणांच्या निमित्ताने या पंचक्रोशीमध्ये सर्वाधिक भेट वस्तू कोण देत असतील तर ते दानशूर व्यक्तिमत्व ते म्हणजे विलासदादा फडके यांना आपण जरूर पाहतो. अगदी या स्पर्धेचा आनंद घेत असताना स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक पुरस्कर्ते. तर 57 धावांचा पाठलाग करायचे. चला मॅच ऑन करा. अगदी आमचे ऑफिशियल समालोचक काही वेळात जॉईंट होतील. आज शिवभक्त समालोचक बेलवली गावचे उपसरपंच दिनेशजी पाटील सर बेलवली यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आज महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट विश्वातील आम्ही पाहतो स्टार समालोचक मच्छिंद्र पाटील सर बॅक सर यांचं इथे काही वेळातच आगमन होईल. आज सागर फडके आमचे युवा अप्रतिम गुणलेखक आहेत. अगदी खूप छान माहिती त्यांच्या मार्फत आम्हाला जरूर पाहायला मिळते. विगर गावची A1 लेजंड जोडी अशोक फडके आणि रवी फडके, काल त्यांची आम्ही प्रचंड मेहनत पाहिली. 57चा पाठलाग करायचे. काय होऊ शकतो आईक्विरा इव्हेंट. आज कॅमेरामॅन टीम मध्ये संदेश आम्हाला माहिती देतोय. आज कॅमेरामॅन आहेत ओमकार आहेत, अभिजित आहेत, साईराज असतील आणि पिंट्या. स्टेजवर जे आमचे प्रमुख कॅमेरामॅन असतात ना ते म्हणजे पिंट्या. अगदी संदेशपेक्षा जास्त डोकं त्यानं. संदेश सांगण्याच्या अगोदरच काय काय हालचाली कैद करायच्या हे पिंट्या आहेत बघा. त्यांना एनर्जी ड्रिंक सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो कारण त्यांचा स्टॅमिना हा शेवटपर्यंत राहिला पाहिजे. मॅच ऑन. 57चं टार्गेट. पहिला चेंडू इनसाइड सर्कल. धाव घेण्याची तयारी आणि इथे जरूर मिसफील्ड आणि आल्या. हा टोटल धावा असतील या चेंडूवर.
तर 57 धावांचं लक्ष्य, धावा टोटल 5, चौकार आला. राजूला आपण जरूर पाहतो, सामना कमालीचा असेल. मोह एका बाजूला बोनशेत. बघा चिपळे संघ आपल्याला येऊन थांबायचं, यानंतर विनर विनर मॅच आपण लगेच खेळू. ऑन साइडला पूल केला, डीप कडे, यस, धूम धडाका आणि बिग स्ट्रोक षटकार. आपण स्पर्धा पाहतोय विलासदादांच्या नावाची. माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक. तर ग्रामस्थ मंडळ बोनशेत, ग्रामस्थ भोकरपाडा, ग्रामस्थ चिपळे, ग्रामस्थ विगर. तर मी विलासदादांच्या वतीनं साई स्टारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो, या आपली जागा आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण आसन ग्रहण करावं. काहींचा नजरेआड नामुल्लेख होत नाही, काहींपर्यंत नजर पोहोचत नाही, मात्र आम्ही आवर्जून सर्वांना विनंती करतो, आपली स्पर्धा आपण हक्काने या. कारण ही स्पर्धा ना नावासाठी, ना स्वार्थासाठी, ना मोठेपणासाठी, ही विलासदादांची ग्रामस्थांची स्पर्धा आहे. ती एकात्मतेसाठी आणि एकजुटीचा संदेश देणारी स्पर्धा. तर ग्रामस्थ मंडळ बोनशेत, ग्रामस्थ मंडळ भोकरपाडा, ग्रामस्थ मंडळ विगर, ग्रामस्थ मंडळ चिपळे यांना आम्ही विनंती करतो. ग्रामस्थ कोपरुलीचे असतील, नेरे दुंद्री विभागातील अनेक समाज बांधव असतील. यस, वळूया मॅचकडे. राजू मागे टप्पा ठेवला, लाईन थोडी बिघडली आणि यस, अंपायर सिग्नल आले, नो बॉल. इशारा सुद्धा येतो. सत्यवान काकडे सांगताना विमर्शसाठी वॉर्न केलं गोलंदाजाला. राजूला 57चा पाठलाग 13 आल्या होत्या जेव्हा पहिले षटक फेकलं होतं मित्तल यांच्या मार्फत, आणि आता धावा 13. त्याच पद्धतीनं प्रवास होते. प्रणय 11 मोह. ऑन साइडला गॅप स्ट्रोक, सुपर स्ट्रोक, आणखीन एक चौकार. समाप्त झालंय. बॉलिंग टीम बोनशेत थोडा खराब शक्ती प्रदर्शन झालं आणि इथे कमबॅक होणं खूप महत्वाचं आहे. प्रणय 11 मोह हा संघ 40 धावा अजूनही करायचे. 26 चेंडू. ओ, चेंडूची गती कमी केली. साई मैदानावर आम्ही अनेक उलटफेर पाहतोय. एक काल सामना पाहिला, चित्त थरारक होता. मोठे भिंगार आणि संग्राम 11 नितलस कोणी विसरणार नाही. काल तिरंगा दुंद्र्या आणि नितलस कोणी तो सामना विसरणार नाही. अशी रंगतदार लढती या मैदानावर नक्कीच पाहिलं. लॉफ करण्याचा प्रयत्न, झेल होणार का? झेल होणं महत्वाचं, आणि सोडला झेल. जसा झेल सोडला तसा डोक्यावर हात मारला, तर ते महत्वाचं होतं, झेल पकडणं. हिमांशु तिथे होते, थोडे निराश आहेत, नाराज आहेत, मात्र 57चा पाठलाग करायचे. टायमर ऑन होईल. स्टेजवर आमची छोटे बच्ची कंपनी बघा, चिल्लर पार्टी. सामन्याचा आनंद ते जरूर घेतात. स्टेजवर मजा मस्ती चालू. तर दुसरी झुंज आपण इथे जरूर पाहतोय. चांगला समन्वय दर्जा पाहायला मिळाला. बघा कालची साई स्टारची चिल्लर पार्टी ज्यांना आपण स्क्रीनवर पाहतोय, आणि कालचे जे मॅनेजर आहेत आम्हाला संदेश सांगतात, काल चिल्लर पार्टीचा मॅनेजर चिट्टीनं काल किती जणांना एकत्र केलं होतं? 50-60 जणांना एकत्र केलं होतं. मात्र पॅडीचे चिरंजीव कुणालाच ऐकले नाही. ते स्टेजवर होते VIP, आणि ही गर्दी तुम्हाला सुपर 12 मध्ये जरूर पाहायला मिळेल. आज सुद्धा 2 चिल्लर पार्टी स्टेजवर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19-57 बॅटिंग टीम प्रणय 11 मोह. लक्ष जरी सोपा असलं तरी अनेक उलटफेर होतात. काल 6-6चा सामना 5-5चा आला. मॅचचा आनंद घेत असताना आमचे हरिभक्त पारायण तुकाराम फडके असतील. ओ, डॉट बॉल विकेटची नितांत गरज आहे. डॉट चेंडू विकेट आले तर या मनस्थितीमध्ये जो चाललाय बोनशेत संघ, त्यांना कमबॅक करावा लागेल. विकेट, डॉट बॉलची नितांत गरज. 19-57 स्पर्धेचा नियम.
सामना बरोबरीमध्ये सुटला तर स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर. या मैदानावर 21 धावा सुद्धा डिपेंड झालेत. या मैदानावर चित्तथरारक सामने झाले. 1 मध्ये 5 असताना षटकार आला. यस, मी मगाशी चर्चा करत होतो महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक, स्टार समालोचक अगदी विदेशामध्ये जाऊन त्यांचा आवाज दुमदुमला आणि आपल्या आगरी कोळी संस्कृतीचा अभिमान, आम्हा सर्वांचे लाडके आमचे मार्गदर्शक मच्छिंद्र पाटील सर, अर्थातच मॅक्स सर, मराठी हिंदी इंग्रजीचे अप्रतिम अभ्यासू समालोचक. मॅक्स सरांचे इथे आगमन झाले. वेलकम, सुस्वागतम. जॉईंट होतील काही वेळानंतर. दिनेश पाटील सर यांचा आवाज ऐकणारे शिवभक्त समालोचक. मात्र डीप लॉंग ऑन कडे आणि हा इशारा आले बिग स्ट्रोक षटकार. सातची कमेंटमेंट दिली त्याच वेळेला येणार. तर नक्कीच डीप कडे चेंडू गेला लॉंग स्टॉपला आणि पंच इशारा करतील चौकार. 4 धावा 57चं टार्गेट करायचे. आम्ही पाहतोय या स्पर्धेचे आमचे प्रणेते मार्गदर्शक विलासदादा नारायण फडके, माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद चषक ग्रामस्थ मंडळ. विलासदादांना आपण पाहतो या VIP डाईज वर सामन्याचा आनंद घेत असताना सामना हातामधून निसटून चाललाय. इथे तुम्हाला मेहनत करावी लागेल. स्पोर्टिंग विकेट या मैदानावर आपण अनेक चित्तथरारक लढती पाहिल्या आतापर्यंत. धावा 30, 57चं लक्ष रिक्वायर 107.71. 21 चेंडू मध्ये 27 धावेची गरज. कंकेश ओ लॉफ करते लॉंग ऑन कडून चेंडू चाललाय. बिग स्ट्रोक, माशला यू टर्न मिळतोय आणि इथे मात्र प्रणय 11 पंढरीनाथ कडव या संघाचे पुरस्कर्ते. नक्कीच आपण सामना टर्न होताना मोहकडे, मात्र वेळ गेली नाही. थर्टी सेवन 57, 18 मध्ये 20. तर यानंतर तुफानी गर्दी असेल. डिसिप्लिन मॅनेजमेंट तुफानी गर्दी असेल. वेळेला आम्ही खूप महत्व देतो. टायमर सेट केलाय जो पुढच्या मॅच पासून कंटिन्यू असेल. तुम्हाला काही करून 25 मिनिटांमध्ये इनिंग फिनिश करावे लागतील. 3-4 मिनिटं चालेल, मात्र वेळेला महत्व देऊया ही संकल्पना. ऑन साइडला ड्राइव करतो बिग स्ट्रोक, झेल इथून कमबॅक पाहिजे. बोनशेतला विकेट डॉट बॉल कमबॅक करून देऊ शकतो. समीकरण 17 मध्ये 20. मॅक्स सर, एक मॅनेजमेंटनं खूप चांगला निर्णय घेतला का काही ई आणि एफ चे संघ डे ला खेळतात आणि सुपर 12 ला सर्वांना समानता. मग सुपर 12 ला A, B आणि C, D या संघांना डे मध्ये खेळावं लागेल, जे नाईटला खेळतात आणि सर्वांना समानता. कारण आमचे विलासदादा तसेच आहेत सर्वांसाठी सारखं नेहमी आम्ही पाहतो विकासाची गंगा. आज त्यांना सुद्धा VIP डाईज वर पाहतो आमचे सँडी आणि अँडी आहेत आणि आज त्यांचे तिसरे मित्र येतील. त्यांचं टायमिंग लेट आहे. 37 आपण जरूर पाहतो. 57 आणि अखेर प्रेक्षकांना समजलं का अँडी आणि सँडी आम्ही का ओळख करतो. प्रचंड मेहनत आहे. सँडी असतील संपूर्ण साई स्टार लेजंड अशोक दादा असेल, रवी दादा.
तर नक्कीच आम्ही पाहतोय शिवभक्त समालोचक दिनेशजी पाटील सर यांना पाहतोय. अगदी काही दिवसापूर्वी उपसरपंच पदावर विराजमान झाले आणि आज त्यांची ड्रेसिंग बघा. शिवविख्यात आहेत, कवी सुद्धा आहेत. आज विलासदादांच्या समेत आज दोन्ही आमचे महान समालोचक. तर टार्गेट 57 यंगस्टार 200 विकी फडक्यानं आम्ही पाहतोय. सामन्याचा आनंद घेत असताना प्रवीण शेट असतील श्री मोटार्स, प्रवीण शेट फडके. सामना बऱ्यापैकी सोपा आहे, मात्र 200 संघ कमबॅक करायचा असेल. एक विकेट आणि जो फलंदाज खेळतो दीपेश चेतन, ही एक विकेट महत्वाची मॅचला यू टर्न देण्यासाठी. डॉट बॉल विकेटची नितांत गरज आहे. एकूण धावा 38 आहेत, 57 टार्गेट आहेत. येणारे चेंडू आणि धावा 15 मध्ये 19. विचार विनिमय करावा लागेल, कामगिरीवर लक्ष केंद्रित करावं लागेल आणि इथे फलंदाजांना चोख प्रत्युत्तर देणं खूप महत्वाचे. सपाट खेळपट्टी, स्पोर्टिंग विकेट, मेहनत करा, तुम्हाला साथ देईल हिमांशू. 38 रन्स. ओ डीप कडे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक रेडी. कमबॅक करायचा असेल तर क्षेत्ररक्षण भूमिका, क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागेल. नक्कीच सागर फडकेत आमचे युवा स्कोरर. लक्ष विद्या मॅच कडे. एकूण धावा दाफलकावरती टोटल आतापर्यंत 57 पाठलाग करायचं. 40 धावा, 14 मध्ये 17. कमबॅक होईल का? यंगस्टार 200 दोन्ही संघाची पाठीराखे. 39. ओ गुड कमबॅक होईल का? मात्र यस, व्हाईट बॉल. सुनील तांडेल सर आहेत, सत्यवान काकडे यांना आपण पाहतोय. काही वेळात विशाल पाटील सर यांचं आगमन होईल. हिमांशू विनिंग कॅल्क्युलेशन. 14 मध्ये 17. कमबॅक करेल का? विकेटची गरज आहे, मात्र सामना बनवलाय. बॅटिंग करतोय आपण जरूर पाहिले चेतन. दीपेश मोरे स्ट्रायकर यांना सावध खेळतोय, संयमानं खेळतोय, डोक्यानं हुशारीनं खेळतो आणि तो बुद्धिमान क्रिकेट दाखवतोय, कुठली घाई करत नाही. आक्रमणाचा प्रयत्न, ताकदीचा वापर केला, स्ट्रेट हिट आणि क्रिकेट मधील ताकदीचा फटका, स्ट्रेट ड्राइव्ह, चौकार. मॅच मध्ये पुन्हा कमबॅक. टीम मोहो. होता जो 15 वर्षाचा युवक होता, त्यांनी 2 षटकं फेकली पदार्पणातच. 3 धावा दिल्या एका षटकामध्ये. आणि आता हिमांशू, त्याचं वय 17 आणि क्लीन बोल्ड. यंग जनरेशन आज नेरे दुंद्री विभागामध्ये छाप सोडते आणि त्यातीलच एक हिमांशू. मॅच मध्ये कमबॅक होणार का? 13 मध्ये 13 समीकरण आता सोपं होत चालले, मात्र इथे भरपूर मेहनत करावी लागेल. $40+ चे सर्व मोहचे लेजंड इथे बसलेत आणि ते नेहमी यंग जनरेशनला घडवतात. सकाळी 6 ते 7 मध्ये यंगिस्तान नेहमी प्रॅक्टिस करत असते, ही सुद्धा आम्हाला माहिती मिळते. मात्र सामना येणारे 12 चेंडू 13 ची गरज. प्रणय 11 मोह पुरस्कर्ते पडिनाथ कडव. 57 टार्गेट, 44 धावा रिक्वायर्ड 100. 12 मध्ये 13 ची गरज. सामना सोपा आहे. यंगस्टार 200 विरुद्ध प्रणय 11 मोह यांच्यामध्ये होणारा हा सामना. आज ग्रुप ए संघ खेळेल. आज ग्रुप ए च्या लढती पाहतील. अनेक मोठे दादा संघ खेळतील या स्पर्धेमध्ये, आपण जरूर पाहणार आहोत. आज प्रचंड बलवान बलशाली खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आज सुंदर दिवस आहे, पवित्र दिवस. आजचा दिवस आपण पाहिला संकष्टी चतुर्थी, गणराया विघ्नहर्त्याचा दिवस. आणि आज आपण पाहतो महाराजांची जयंती सुद्धा अखंड जगामध्ये साजरी होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 44, 57 टार्गेट, 12 मध्ये 13. पहिला चेंडू, बॅटचं तोंड उघडलं, डीप लॉंग ऑनच्या वरून बिग स्ट्रोक आणि हा बघा तुफानी अल्ला षटकार. आणि पुरस्कर्ते आम्ही जरूर पाहतो. हर्षद मात्रे, यशवंत कलेक्शन यांच्याकडून आणखीन एक तुफानी अल्ला. मॅच आता या मॅच मधून बघा
आक्रमण करताना चेतननं हा प्रवास सोपा केला. विजयासाठी जो मार्ग हवा होता ती वाट सोपी सोयीस्कर करून ठेवले. 8 मध्ये 17, 54, 57. आता फक्त 10 मध्ये 3 धावेची गरज. 10 चेंडू मध्ये 3 धावा. या मैदानावर अशा अनेक सामने आपण पाहिले या वर्षीच्या हंगामामध्ये. सामना सोपा होत चाललाय. 9 चेंडू, धावांचं टार्गेट आम्ही पाहिलं 57चं होतं. मात्र सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये मार खाल्ला. राजूनं 19 दिल्या, कंकेशनं 18 दिल्या, हिमांशूनं 7 दिल्या. यस, प्रचंड हल्ला, सुपर सायकॉनिक शॉट, विस्फोटकता दाखवल्या आणि मॅच फिनिश. थँक्यू. चला, वेळेला आम्ही महत्व देतो. टॉस साठी दोन्ही संघनायक आणि टॉस साठी मी विनंती करेन श्री मोटर्स प्रवीण शेट यांना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. तर टॉस होईल. चिपळा 11 चिपळे आणि प्रणय 11 मोहोळ. टॉस करा. थोडा वेळ सुद्धा आम्ही वेळ देऊ. विशाल पाटील सर यांचं इथे आगमन झाले. आमचे नामांकित पंच आहेत. वेलकम. विक्की फडके बराच वेळ या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करते. तर दोन्ही